तर मागे प्रिन्सेस कटचा आपण व्हिडिओ टाकला होता आणि तेव्हा सांगितलं होतं की आपण बोटनेकचा टाकू. तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम झालेला आहे गळ्याचा. तर तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व केला तो देखील सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच टाकला. छाती 38 आहे, छातीचा चौथा भाग 9.5 अधिक 1.5 इंच टाकला. त्याच्यानंतर इथं मुंडा घेतलेला आहे बोटनेक असल्यामुळे 7 इंच. त्याच्यानंतर इथं आपण शोल्डर जी घेतो ती देखील 7 इंच घ्यायची आहे. मी 6.5 इंच म्हटलं होतं, तुम्हाला माहिती असेल, मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. मी 6.5 इंचावरती टाकलं होतं. त्याच्यामुळे माझा बॅक साईडचा पार्ट जरा खेचला जाऊ लागला. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही 7 किंवा 7.5 इंचाचं तुम्ही इथं शोल्डर टाकायचे आहे. आणि इथे मी 3.5 इंचचा गळा ठेवला. इथं तुम्हाला 4 इंच ठेवायचं आहे. जी मी चूक केली ती तुम्ही करू नये म्हणून तुम्हाला सांगते. कारण ज्यावेळी आपण बोटनेक करत असतो त्यावेळी शोल्डर आणि मुंडा हा आपल्याला जास्त घ्यायचा असतो, कारण पाठीमागचा भाग आपला खेचला जातो त्याच्यामुळे, आणि कापड खेचला जातो त्याच्यासाठी पाठीमागच्या हा मला सांगितलं त्याप्रमाणे शोल्डर वाढवून घ्यायचे आणि मुंडा देखील वाढवून घ्यायचा. तर इथं बोटनेकसाठी गळा उंची मी 3.5 इंचावरती ठेवली, ती ओके आहे. तुम्ही इथं साधारण 4 इंचावरती देखील ठेवू शकता, ते तुमच्या चॉईसनुसार आहे. त्याच्यानंतर 1 इंचावरती खुणा करून हा शेप देऊन घेतला, राऊंड शेप देऊन घेतला आपला बोटनेकसाठी. ठीक आहे. तर इथं गळा उंची 10.5, मी 11 इंच घेतला. अर्धा इंच आपला वरच्या स्टिचिंगमध्ये जाणार आहे. ठीक आहे. तर 11 इंचावरती मी ही खुणा करून घेतली बघा अशा पद्धतीने. तर त्याच्यानंतर बघा हा शेप देते वेळी मी हा एकदम बाहेर देता कामा नये होता, थोडासा अजून आतमध्येच घ्यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे तो भाग दोन्ही साईडने उचलायला लागला. हे बघा अशा पद्धतीने मी हा शेप दिला. हा शेप व्यवस्थित आहे, ओके. परंतु इथं ज्यावेळी पुढे मी आले त्यावेळी अंतर हे जास्त घेता कामा नये होते. थोडंसं मुंड्याच्या साईडने अर्धा इंच आपण बाहेर घ्यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे हे दोन्ही साईडची टोकं उभी राहायला लागली. तरी मी गलती केली ती तुम्ही करू नये म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करते. असं तुमचा देखील गळा तयार करताना काही प्रॉब्लेम झाला आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा शेप तर आपल्याला ओके वाटतो आहे, परंतु जो यूज करते वेळी आपल्याला तो प्रॉब्लेम येऊ लागला. त्याच्यासाठी आपण इथं हा शेप थोडासा आपल्याला बाहेरच्या साईडने घ्यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर कॅनव्हास पेपर सेंटरला ठेवून अशा पद्धतीने गळा देऊन घेतला आहे त्या पद्धतीने. हे बघा त्याच्यावर आपल्याला कॅनव्हास पेपरमधून दिसत असते आतली खुणा, त्याच्यामुळे त्याच्या अंदाजाने आपण हा कॅनव्हास पेपर देखील डिझाईन करून घेतली. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील डिझाईन करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं आपण सेट करून घेतो आहे कॅनव्हास पेपर. हे बघा अशा पद्धतीने मेन कापडावरती आपण अस्तर ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं हे कॅनव्हास पेपर ठेवून घेतला. त्याच्यानंतर सेट राहण्यासाठी आपण त्याच्यावरती टाचण्या किंवा सुई लावून सेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी टाचण्या लावून घेते आणि व्यवस्थित मधोमध अशा पद्धतीने सेट करून घेते. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने मी इथे टाचण्या लावून घेते, म्हणजे आपल्याला स्टिच करताना सोपं पडेल. त्यानंतर आपण जिथून डिझाईनसाठी खुणा करून घेतली त्याच्यावरती हे बघा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. बाहेरच्या साईडने 1 इंच ठेवून आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा आतला भाग अर्धा किंवा पाव इंच ठेवून आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. हे बघा आतला भाग आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर हे छोटे छोटे अशा पद्धतीने कट देऊन घेतले. हे बघा अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अस्तरचा भाग आपण अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने परतून घेतल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती साईडने शिलाई देत घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. जे कोपरे असतात ते व्यवस्थित बाहेर काढत आपण डिझाईन स्टिच करत जायचं आहे. तरी बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडं इथं वेळ लागतो, परंतु इथं डिझाईन करणं व्यवस्थित खूप गरजेचं आहे. बघा अशा पद्धतीने आपला हा डिझाईन तयार झालेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर इथं आपण गळ्याच्या साईडनं देखील शिलाई देऊन घेऊयात आणि इथं पाव इंच आपण ठेवून एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर इथं आपण छोटे छोटे कट देऊन घेतलेत. हे बघा. त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टी घेऊन आपण साधारण 1.25 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण क्रॉस
मग ते स्टिच करून 1/2 इंच घेऊन आपण स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपण देखील कट देऊन घेतले म्हणजे व्यवस्थित गळा सेट होईल. त्याच्यानंतर इथं आपण 1/2 इंचाची शिलाई देऊन घ्यायची दुमडून. इथं तुम्हाला गोट म्हणजेच पायपिंग करायची असेल तर पायपिंग करून घ्यायची. तरी बघा अशा पद्धतीने गळा देखील व्यवस्थित स्टिच करून झाला आहे. आता त्याच्यानंतर इथं आपण ही लेस लावून घ्यायची. हे बघा लेस लावून घेते वेळी देखील व्यवस्थित अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची. आपल्या टेलर लोकांच्या अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात, परंतु त्या चुका झाल्याच्यानंतरच आपल्याला अनुभव येत असतो, त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. तर बघा ते इथं मी डबल शिलाई देऊन घेतली. स्वतः घेतलेला अनुभव हा कुठल्याही गुरुपेक्षा श्रेष्ठच असतं, नाही का. त्याच्यानंतर इथं कमरेचा चौथा भागात 1 इंच करून निम्मे करून घेतले. दोन्ही साईडला अर्धा इंच सोडून आपल्याला उभे टक्स देऊन घ्यायचे दोन्ही साईडचे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने देखील आपल्याला टक्स देऊन झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने टक्स देऊन झाले. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडचा. आणि त्याच्यानंतर इथं आपण 1.5 किंवा 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि अर्धा इंचावरती आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1/2 इंच अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि ही 1 इंचाची आपली पट्टी अशा पद्धतीने दुमडून घ्यायची. तर हे बघा मी तुम्हाला सांगते, इथं तुम्ही जे 2 टोकं उचलली दिसतात तिथं मी पुन्हा एकदा खोलून कमी करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला दुसराही ऑप्शन होता. इथं आपण लटकनची लेस म्हणजे छोट्या छोट्या मोत्यांची लटकनची लेस जी मार्केटमध्ये मिळते ती देखील इथं आपण लावून डिझाईन करू शकलो असतो. पण सांगायचं तात्पर्य काय, तर टेलर म्हणजेच अशाच पद्धतीने चुकलेले सुधारणा करून त्याची आपण नवीन डिझाईन तयार करणे हीच तर मोठी खरी कला आहे टेलर लोकांची.